अक्कलकोट तालुक्याला गारपिटीचा मोठा फटका बसलाय। वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट झाली आहे आणि त्यामुळे शेतीचं मोठं नुकसान गारपिटीने झालंय। वादळी वाऱ्यामुळे झाडांची पडझड झाली आहे। अनेक भागातला वीज पुरवठा देखील खंडित झालेला आहे। सोलापूरमधून ही महत्त्वाची बातमी। अवकाळी पावसाचा मोठा फटका सोलापूरमध्ये बसलाय। अक्कलकोट तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह तुफान गारपीट झालेली आहे। आंदेवाडी खुर्द, शावळ, कुंभारवस्ती, वादगरी, शिरवळ, बादोले या गावांमध्ये गारांचा पाऊस पडला आणि पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय। तर वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली, अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली आणि घरांचे पत्रे सुद्धा उडून गेले। या अवकाळी पावसामुळे अनेक गावातला वीज पुरवठा खंडित झालाय। अभिषेक अदेप्पा आमचे प्रतिनिधी सोलापूरमधून आपल्याबरोबर थेट जोडले गेलेत। आणखी सविस्तर अपडेट त्यांच्याकडून जाणून घेऊया। अभिषेक, तुफान नुकसान झालेल्या भागामध्ये दिसतंय, गारांचा आवाज येतोय, एवढा जोरदार गारांचा हा पाऊस पडलेला दिसतोय, काय नेमकं चित्र आहे? निश्चित अनुपमा, काल आपण जर सोलापूर जिल्ह्यातील एकंदरीत परिस्थिती पाहिली तर अगदी दुपारपर्यंत 41 अंश सेल्सिअस पर्यंत सोलापूरचं तापमान हे पोहोचलेलं होतं। मात्र सायंकाळच्या वेळेस अचानकपणे वादळी वाऱ्याला सुरुवात झाली। जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये अशा पद्धतीची परिस्थिती होती। मात्र याचा मोठा फटका बसल्याचं आपल्याला पाहायला मिळतं ते अक्कलकोट तालुक्यामध्ये काल सायंकाळी वादळी वाऱ्यासह गारपीट झालेली आहे। कुंभारवस्ती परिसर असेल, आंदेवाडी खुर्द, बुद्रुक असेल, शावळ असेल, अशा ठिकाणी अवकाळी पाऊस हा मोठा बरसलेला आहे। त्याचसोबत वागदरी, शिरवळ, भोरीकवठा, बादोले या भागात वादळी वाऱ्यासह गारांचा मोठा पाऊस पडलेला आहे। यामुळे शेती पिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। शेतकरी देखील भयभीत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीत परिस्थिती जर आपण पाहिली तर हाती आलेलं पीक शेतकऱ्यांचं जाण्याची वेळ आलेली आहे आणि वादळी वाऱ्यामुळे विजेचा देखील तुटवडा जाणवल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अनेक काळ वीज ही गडप झालेली आपल्याला पाहायला मिळाली। एकंदरीत शेतकरी हा चिंतेत आहे। ठीक, अभिषेक, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। वेळोवेळी आपल्याकडून माहिती जाणून घेत राहू। सोलापूरमधून आमचे प्रतिनिधी अभिषेक अदेप्पा आपल्या बरोबर होते। मोठमोठ्या गारांचा पाऊस पडलेला आहे, शेतकरी आता चिंतेत आहे। सकाळी वेगळा तापमान आणि संध्याकाळनंतर मात्र गारांचा पाऊस, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान आहे आणि खरं तर जिल्ह्यातल्या नागरिकांचा सुद्धा आरोग्याचा एक प्रकारे प्रश्न उपस्थित झाला आहे। सातत्यानं वातावरणामध्ये बदल दिसतोय। वादळी वाऱ्यासह मोठा पाऊस सोलापूरमध्ये झाला।